एकेकाळी महाराजा सेवा मानली जाणारी एअर इंडिया आज वारंवार इमर्जन्सी लँडिंग, तांत्रिक बिघाड आणि अपघातांच्या बातम्यांनी चर्चेत आली आहे। 12 जून रोजी अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमानाचा भीषण अपघात झाला, ज्यात 274 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला। या अपघातानंतर विमान प्रवास आणि एअर इंडिया विमान प्रवासातील सुरक्षितता याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले। पण आज आपण याच एअर इंडियाचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार आहोत, जिचा मागील 90 वर्षापासून प्रवास सुरूच आहे। चला तर मग सीट बेल्ट बांधा आणि तयार व्हा एअर इंडियाच्या टेक ऑफला। नमस्कार, मी रामेश्वरी आहेर आणि तुम्ही पाहताय कट टू कट। एअर इंडिया ही भारतातील सर्वात जुनी आणि पहिली विमान कंपनी, जी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्स या नावाने सुरू झाली होती। एअर इंडियाचा इतिहास भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी सुरू झाला। त्याची स्थापना 1932 मध्ये प्रसिद्ध उद्योगपती JRD टाटा यांनी केली होती। त्यावेळी त्याचं नाव टाटा एअरलाइन्स होतं। 15 ऑक्टोबर 1932 रोजी या विमानाने पहिल्यांदा कराचीहून मुंबईला उड्डाण केलं। JRD टाटा यांनी स्वतः ते विमान उडवलं आणि ते मुंबईला आणलं। 1946 मध्ये टाटा एअरलाइन्सचे नाव एअर इंडिया असं ठेवण्यात आलं। त्यानंतर त्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील सेवा देण्यास सुरुवात केली। 1948 मध्ये एअर इंडियाने मुंबई ते लंडन अशी पहिली आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू केली। परदेशात सेवा देणारी ही भारतातील पहिली विमान सेवा ठरली। 1953 मध्ये भारत सरकारनं एअर इंडियाचं राष्ट्रीयकरण केलं आणि तिला सरकारी कंपनी बनवलं। त्यानंतर देशांतर्गत उड्डाणासाठी इंडियन एअरलाइन्स आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणासाठी एअर इंडिया इंटरनॅशनलची स्थापना करण्यात आली। हळूहळू एअर इंडियानं आशिया, युरोप, अमेरिका, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या उड्डाणांचा विस्तार केला। 1960 मध्ये एअर इंडियाने बोईंग 707 आणलं आणि भारतातील पहिली जेट सेवा सुरू केली। 1962 मध्ये त्यांनी महाराजा हे आयकॉनिक मॅस्कॉट सादर केलं, जे आजही आपल्या सगळ्यांच्या मनात आहे। महाराजा ब्रँड इमेज आणि सेवा गुणवत्तेसाठी जगभरात त्याची ओळख निर्माण झाली। एअर इंडियाच्या विमानावरील राजेशाही महाराजाचा लोगो अजूनही त्याची ओळख आहे। 2007 मध्ये सरकारनं खर्च कमी करण्यासाठी आणि सेवा सुधारण्यासाठी इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडियाचं विलीनीकरण करून एकच कंपनी तयार केली। परंतु नंतर कंपनीला मोठं नुकसान सहन करावं लागलं आणि ती बराच काळ आर्थिक संकटाशी झुंजत राहिली। 2021 मध्ये टाटांनी ती परत विकत घेतली। 2010 नंतर एअर इंडियाचे कर्ज सतत वाढू लागलं। त्यांच्या व्यवस्थापन, सेवा आणि तांत्रिक व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित केले गेले। सरकारने त्यात अनेक वेळा सुधारणा करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी झाला। अखेर 2020 मध्ये सरकारने एअर इंडियाला खाजगीकरणासाठी तयार केलं। 2021 मध्ये टाटा समूहाने एअर इंडिया परत विकत घेतली। टाटांनी 18,000 कोटी रुपयांना एअर इंडिया विकत घेतली आणि ती त्यांच्या कुटुंबात परत आणली। ही तीच कंपनी होती जी JRD टाटांनी सुरू केली होती। आज एअर इंडियाकडे बोईंग 787, ड्रीमलाइनर 777 आणि एअरबस A320 सारखी आधुनिक विमानं आहेत आणि ती 45हून अधिक देशांमध्ये आणि 100+ ठिकाणी प्रवास करते। तुमचा एअर इंडिया सोबतचा अनुभव कसा होता? तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि कट टू कट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह।